नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणात अली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सुंदर असा विषय आहे आणि या विषयावरती आपण ऑलरेडी 2 व्हिडिओ बनवले आहेत, ज्यावरती मी तुम्हाला माहिती सांगितली आहे किंवा मागेल त्याला सोलर पंप जी योजना आहे ती योजना संपूर्ण ज्या काही मेळाच्या संदर्भातल्या असतील मेळामधून जी योजना असेल किंवा इतर ज्या काही कुसुम योजना असतील, ह्या एकत्रित ज्या संयुक्त एक योजना बनवली गेली मागेल त्याला सोलर पंप योजना. ह्या योजनेमधून तुम्हाला पात्र झाले असाल किंवा पात्र झाले नसाल किंवा नव्यानं फॉर्म तुम्ही भरत असाल तर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी एक ऑप्शन येत आहे आणि पेमेंट करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे. तर हे निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटत असेल. आता यावरती बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता आणि यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि परत त्याच गोष्टी येत आहेत, त्याच वारंवार आपण सांगत आहोत. परंतु मला काही शेतकऱ्यांचं संपर्क पण झालं की बा म्हणजे त्यांनी पण बोललेलं की बा नेमकं करावं का नाही करावं का. मी ते ऑलरेडी व्हिडिओ जर का तुम्ही पाहिले नसाल तर म्हणून त्याच्यामुळे ह्या शंका होऊ शकते. आणि इतर बऱ्याचशा यूट्यूबरनी, बऱ्याचशा लोकांनी, बऱ्याचशा CSC सेंटरवाल्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे याच्यावरती, पण यात काही लोकांनी संभ्रम त्याच्यामध्ये तयार करून ठेवलं आहे. काहींनी पेमेंट केलं पाहिजे, काहींनी नाही केलं पाहिजे. तर यावरतीच आपण चर्चा करणार आहोत, यावरतीच मी तुम्हाला सांगणार आहे, माहिती देणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला तेवढं विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला जे पेमेंटचं ऑप्शन येत आहे, हे पेमेंटचं ऑप्शन प्रत्येक शेतकऱ्याला येत आहे. म्हणजे कसं की बा काही शेतकऱ्यांना मॅसेज आलं आणि पेमेंट करा बोलताय, काही शेतकऱ्यांना मॅसेज न येता तुम्ही तुमच्या पोर्टलवरती गेला, तुम्ही तुमचं जर का खोलून पाहिलं ID तर त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलेलं दिसेल. आणि जे शेतकरी नव्यानं फॉर्म भरतायत त्यांना सुद्धा पेमेंटचं ऑप्शन येत आहे. तर यात काय होतंय की मित्रांनो, की मागच्या वेळेला ज्या वेळेला फॉर्म भरण्यात आलं होतं त्याच्यापैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही योजना मंजूर झाली होती. त्यातल्या काही शेतकऱ्यांची नामंजूर सुद्धा झाली होती, पण ते मंजूर झालेल्या शेतकऱ्यांपैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पेमेंट केलेला नाही. त्यामुळे आत्ता जे पोर्टलवरती आहे त्याच्यावरती हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे, तिथं सुद्धा बोलणं केलं आहे. त्यात असं समजलं की बा त्यांनी सांगतायत की तुम्ही जर का त्या योजनेसाठी पात्र असाल, तुमचे डॉक्युमेंट्स जर का योग्य असतील तर तुम्ही ते पेमेंट करू शकता. तुमचं पेमेंट कुठंही जाणार नाही. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही पेमेंट जर का केलेत आणि तुम्ही अपात्र ठरलेत तर तुमचं पेमेंट कुठंही जाणार नाही, तुम्हाला ते रिफंड मिळेल. ठीक आहे. दुसरी ते पुन्हा किंवा तुम्ही जर का पेमेंट करायचं नसेल किंवा तुम्हाला पेमेंट करावं की नाही करावं हे वाटत असेल तर तुम्ही काही दिवस वाटसुद्धा पाहू शकता. असं नाही की तुमच्याला पेमेंटचं ऑप्शन आलं म्हणजे पेमेंट केलंच पाहिजे असंही नाही आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करू शकता. शासकीय पोर्टलवरती गेलेले पैसे कुठंही जात नाही, तर ते तुमचे पैसे सुरक्षित. पण शेतकऱ्याची एवढी मोठी रक्कम जर का एखाद्या ठिकाणी फसून राहिली तर ते फसलेली रक्कम हे आपल्याला एक शेतकऱ्याला काय होतं की बा एवढी मोठी रक्कम जेव्हा फसून असते तेव्हा खूप आपल्याला इतर कामांसाठी हा त्रास होऊ शकते. पण जर का तुम्ही ते पेमेंट केलं तर असंही त्याच्यामध्ये सहकार्य होऊ शकते. तुमचं फॉर्म जर का मंजूर झाला तर त्यावेळेला तुम्हाला ते लगेचच तुम्हाला त्या योजनेचा लाभ हा दिला जाईल. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला योजना मंजूर झाली की तुम्ही पेमेंट केले आणि तुम्हाला योजना मंजूर झाली म्हणजे लगेचच तुम्हाला योजना मंजूर होईल आणि तुमचं सोलर पंप तुमच्या शेतावरती किंवा तुमच्या युनिटवरती बसवल्या जाईल असं गृहीत पकडू नका. तर या गोष्टीसाठी काही प्रोसिजरसाठी वेळसुद्धा किंवा कालावधीसुद्धा लागू शकते. 2 महिने लागेल, 3 महिने लागेल, 5 महिने, 6 महिनेसुद्धा लागू शकते, सांगता येत नाही. तर तुम्ही यासाठी परत चांगल्या पद्धतीचं किंवा एखादं लेखी प्रपत्र किंवा पत्र येईपर्यंत तुम्ही वाटसुद्धा पाहू शकता. तुम्हाला पेमेंट जर का करायचं असेल तर तुम्ही करू सुद्धा शकता. दुसरी गोष्ट अशी की बा तुम्हाला तुमच्याकडं पेमेंट नेमकं करावं की नाही करावं तरीसुद्धा वाटत असेल तर तुम्ही थांबलेलं बरं. ठीक आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला शेवटी आपला निर्णय. तर निश्चितच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पुढंसुद्धा पाठवा. मला आशा आहे की तुम्ही चांगले असाल. तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.